काही जे मुद्दे या ठिकाणी सांगण्यात आले, टीईटीचा घोटाळा साधारणपणे 2018-19-20 मध्ये 11,000 ते 12,000 परीक्षार्थी या घोटाळ्यामध्ये याच्यामध्ये समावेश असल्याचे आढळून आलेलं आहे आणि तत्कालीन अधिकारी कर्मचारी यांच्यावर त्याच काळामध्ये त्या ठिकाणी गुन्हा पण दाखल करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, राज्यात 11वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामध्ये जी काही सूचना आपण या ठिकाणी केलेली आहे, निश्चितपणे सेंट्रलाइज ऑनलाइन ऍडमिशन प्रोसेसनेच या वर्षाचं 11वीचं ऍडमिशन त्या ठिकाणी शासनाच्या वतीने केलं जाणार आहे आणि म्हणून जे काही मोठ्या शैक्षणिक संस्थांचा जे काही मॅनेजमेंट कोटा असेल